स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा हा जी.आर. शासनाने निर्गमित केलेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे जे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, आता त्याच शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर मंजूर करण्यात आलेला निधी हा किती आहे आणि हा निधी किती शेतकरी संख्येसाठी आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि या जी.आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता। राज्यात नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आणि हा जी.आर. जो आहे तो दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आता आपण या जी.आर. मधील जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामधील माहिती आपण इथे पाहूया। तर येथे शासन निर्णय त्यामधील माहिती ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीय क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 500 इथे तुम्ही पाहू शकता रुपये 553,48,62,00,000 इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता आता नांदेड जिल्ह्यातील असे शेतकरी की ज्यांचं अतिवृष्टी पूर यामुळे त्यांच्या शेती पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे, आता त्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा जी.आर. आहे। कारण या जी.आर. अंतर्गत त्या शेतकऱ्यांसाठी 553,48,62,00,000 एवढा सारा निधी हा नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे आणि यास शासन मान्यता देखील देण्यात आलेली आहे। तर हा जो निधी आहे आता तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT द्वारे जमा होणार आहे, अशा प्रकारचा उल्लेख देखील या जी.आर. मध्ये करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात हा निधी वितरित करण्यात येईल, अशा प्रकारची येथे माहिती आहे। तर आता आपण पाहूया की हा जो निधी आहे तो नांदेड छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यामध्ये किती शेतकरी संख्या आहे की ज्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हा निधी किती आहे याविषयीची माहिती। तर आता तुम्ही इथे एक चॅट बोर्ड पाहू शकता, यामध्ये संपूर्ण माहिती आहे। त्यामध्ये विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, जिल्हा आहे नांदेड, त्यानंतर कालावधी ऑगस्ट 2025 आणि प्रस्तावाचा दिनांक देखील येथे देण्यात आलेला आहे। तर बाधित शेतकरी संख्या येथे बाधित शेतकरी संख्या 7,74,313 एवढी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे। म्हणजे नांदेड जिल्ह्यातील एवढे शेतकरी आहेत की त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीपोटी एवढा निधी म्हणजेच 553,48,62,00,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी एवढ्या हेक्टर क्षेत्रासाठी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। तर ते क्षेत्र आहे 6,48,533.21 एवढं क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। त्या क्षेत्रासाठी एकूण 553,48,62,00,000 एवढा निधी हा आता वितरित करण्यात येणार आहे आणि हा फक्त छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड या जिल्ह्याकरिता ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना वितरित हा करण्यात येणार आहे। तर ही आहे या जी.आर. मधील सविस्तर माहिती, निधी उपलब्ध व वितरित करण्याबाबतची माहिती। जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे तुमच्यापर्यंत अशा प्रकारचे अपडेट्स ह्या पोहोचत राहतील।